तरी प्रथम मी वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रामराव श्रीरामे सर यांना मी आमंत्रित करतो, त्यांनी आपला शोक संदेश द्यावा. सर्वप्रथम आपल्या वैद्यकीय संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व ज्येष्ठ धन्वंतरी कैलासवासी आदरणीय PB सीतानगरे सर यांना श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर गेल्या महिन्याभरापासून आपल्या वैद्यकीय संस्थेला खूप मोठे 2 झटके आणि खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. गेल्या 1-2 वर्षात 1.5 वर्षापासून सरांचे आरोग्याचे प्रॉब्लेम चालू होते, हे सगळ्यांना माहिती होतं, बऱ्याच लोकांना. पण त्याही परिस्थितीमध्ये त्यांचं रुटीन चालू होतं. पण गेल्या मी 16 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पाहतो, सर खूप शांत संयमी होते आणि सरांची प्रॅक्टिस पाहता फॅमिली डॉक्टरांची संकल्पना खूप यशस्वीरित्या मुखेडच्या मध्यभागी राहून तिथे खूप चांगल्या प्रकारे चालवली. एक त्यांची वेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस होती आणि ते प्रॅक्टिस करत असताना त्यांची बोलण्याची जी शैली होती ती पण खूप वेगळी होती. सरांबद्दल बोलायचं झालं तर सरांचा खूप वाचन होतं, चारोळ्या पण लिहायचे आणि मध्ये जर आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जर आपण त्यांना सांगितलं तर सहसा सर कधीच तडकाफडकी प्रतिक्रिया देत नव्हते, पण जास्त बोलायचे पण नाहीत आणि नेमकं आणि मोजकं बोलण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता आणि बोलले तर खूप मोजकं आणि नेमकं बोलायचे. आणि एखादी चारोळी, आता या कालच्या मी दादांचं स्टेटस पाहिलं किंवा अजून 1-2 स्टेटस पाहिलो, या स्टेटसमध्ये सुद्धा सरांच्या चारोळ्याबद्दल वर्णन येत होतं आणि त्यांनी मृत्यूंच्या संकल्पनेबद्दलही एक चारोळी कालपर्वा म्हणली होती. असं एक स्टेटस कुणाचं तरी आहे, मला वाटते स्वामी. जो लढा होता त्यांच्या आजारावर चालूच होता, तरी पण त्यांचं जे रुटीन चालू होतं ते व्यवस्थित चालू होतं. आणि आपल्या वैद्यकीय संस्थेमध्ये त्रिमूर्ती म्हणून जे त्यांची 3 जण होते, एक अलौकिक मुखेड शहरामध्ये डॉक्टरांची मैत्री, एक आदर्श मैत्री, ही सर्व लोकांना हेवा वाटावा अशी त्यांची मैत्री होती. कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते जेव्हा यायचे, हे 3घही यायचे. कधी कधी त्यांनी असं ठरवून एकच ड्रेस घालायचे व्हाईट मध्ये, 3घही यायचे आणि 3घांनाही मफरेल असायचं. पण त्या 3घांनाही बघताना आज आम्हाला कुठेतरी एक मधला हरवल्यासारखं असं आजच्या तारखेमध्ये वाटते. आज येताना फक्त तुम्ही 2घेच आले, एक मात्र आज कमी दिसला. आणि आम्ही ज्युनियर असो का सिनियर असो, तुमची एक जागा आम्ही कायम रिकामी ठेवत होतो. किंवा एखादा सिनियर जरी बसला किंवा ज्युनियर जरी बसला तर हे 3घं बसतातच आणि यांना बसवायलाच पाहिजे असं आमच्या मनात अगोदरच असायचं. म्हणजे एवढा आदर आमच्या डॉक्टर लोकांनी या त्रिमूर्ती तुमच्या मैत्रीला दिला होता. आणि ज्येष्ठतेलाच तुमच्या आदर होताच, पण तुमच्या मैत्रीला पण होता. म्हणून नकळतपणे आमच्या सर्व डॉक्टरांकडून तुमची मैत्री आम्ही जपायचो. पण ते आज असं अतीव दुःख होतंय की मैत्री जपत असताना कुठेतरी एक मधली खुर्ची रिकामी झाल्यासारखी वाटते. खरं तर स्वामी सर, इंगोले सर, पुंडे साहेब
त्यांचा सहवास त्यांच्यासोबत खूप दीर्घकाल सहवास होता. आणि ते कधी कधी फिरायला जाताना ते त्यांच्या खूप गप्पा चालायच्या आणि ते इंग्रजीमध्ये पण बोलायचे तिघजण. त्याने असं ठरवायचे की कधी कधी कंटिन्यू इंग्रजीच बोलायचे तिघजण. एक वेगळ्या प्रकारची लाईफस्टाईल होती त्यांची. पण दुसरी एक गोष्ट होती, सर मला वाटते मुखेड शहराचे पहिले MBBS होते आणि त्यांचं VMC सोलापूर मेडिकल कॉलेजमधून त्यांचं UG झालेलं होतं. आणि असे असताना सुद्धा मला वाटते प्रॅक्टिसमध्ये ते नंतर दुसऱ्या कोडगिरे साहेबांच्या नंतर आले असतील, पण MBBS मात्र सरांचं पहिलं आहे मुखेडमधून. आणखी एक दुसरी आवर्जून गोष्ट अशी होती की मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये त्यांना पाहिलंय की बेंझॅथिन पेनिसिलिनचा उपयोग जो होता तो केवळ नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उपयोग बेंझॅथिन पेनिसिलिन. आपल्या मेडिकलच्या भाषेमध्ये बेंझॅथिन पेनिसिलिन ही ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. कुठल्याही रोगाला पेनिसिलिन चालते. पण महाराष्ट्र सरकारनं म्हणा किंवा केंद्र सरकारनं ही ड्रग खूप सेन्सिटिव्ह असल्यानं त्याचा उपयोग मागच्या काळामध्ये कमी केला होता. अशात तर तो बंदच आहे. तरी पण अगदी 5-6 वर्षापर्यंत बेंझॅथिन पेनिसिलिन वापरणारे मला वाटते नांदेड जिल्ह्यामध्ये ते एकमेव डॉक्टर असतील. आता तर एकच इंडिकेशन होतं जे की रुमॅटिक हार्ट डिसीज आहे, त्यालाच आपण बेंझॅथिन पेनिसिलिन वापरतो. पण सर आणि सरांची पण एक विशेषता अशी होती की पेशंट सुद्धा मला ते पेनिसिलिन नावाचं इंजेक्शन पाहिजे म्हणून सरांकडे मुद्दाम टोचून घेण्यासाठी यायचे. आता त्याची रिॲक्शन ह्या सगळ्या गोष्टी त्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण बेंझॅथिन पेनिसिलिन वापरण्यासाठी मोठ्या मोठ्या डॉक्टरांची सुद्धा घाबरगुंडी होते. पण त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये पेनिसिलिन वापरणारे मला वाटते की काल परवापर्यंत 5-6 वर्षापर्यंत पेनिसिलिन वापर त्यांचा चालूच होता. अशा अनेक गोष्टी आम्हाला त्यांच्या प्रॅक्टिसमधून शिकायला भेटल्या. म्हणून सर खरंच खूप ग्रेट होते. आणि त्यांची मला तर वाटते आणखी ST महामंडळामध्ये ते रजिस्टर्ड डॉक्टर पण होते. आणि ते खूप वर्षाखाली मी बसस्टँडमध्ये जुनं बसस्टँड असताना जेव्हा ते पाडल्या गेलं त्या बसस्टँडच्या भिंतीवर फक्त 2-3 नाव होते. तिथं KM राठोड साहेबांनी त्या नाव होतं. आणि तिथं डॉक्टर म्हणून सीतानगरे साहेब मी खूप लहानपणी बघितलं होतं. तुम्हाला आठवतंय का नाही? जुनं बसस्टँड खूप लहान उंचीचं बसस्टँड होतं, त्यावर सीतानगरे साहेबाचं नाव होतं. ती खूप मोठी आपल्या एक वैद्यकीय संस्थेचा एक सदस्य आणि ते एका सार्वजनिक ठिकाणी मोठ्या एक बोल्ड टाईपमध्ये सरांचं नाव होतं. असे सर आज आपल्यात नाही आहेत, ही गोष्टच आपल्याला मुळात पटत नाही. म्हणून मी जास्तीचं न बोलता मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या हॉस्पिटलतर्फे आणि वैद्यकीय संस्थेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. आजही आपल्याला वाटते की सर आपल्यामध्ये आहेत, सर कुठं तर येणार आहेत, आलेले आहेत, असा आजही आपल्याला सगळ्यांना भास होतोय. आता सरांनी सांगितलं की बेंझॅथिन पेनिसिलिनचा विषय काढला. मला इथे सांगावंच वाटते, मी पण लहानपणी किंवा माझ्या 8वी 9वी 10वीला मी पण सरांकडून बेंझॅथिन पेनिसिलिन घेतलं होतं. कारण का मला रोमॅटिक फीवर झालेला होता, डिटेक्ट झालेला होता. त्यावेळेस मी कमीत कमी 5 वर्ष बेंझॅथिन पेनिसिलिन घेतलं आणि त्यातले मी कमीत कमी अर्धे डोसेस मी सीतानगरे सरांकडून घेतले. इथे सांगावंच वाटतं मला. यानंतर